सर्वांना नमस्कार. आपण बऱ्याचदा आयुर्वेदिक फॉलो करायला जातो किंवा आयुर्वेदिक शोधायला जातो, पण आपल्याला योग्य माहिती नसल्यामुळे आपण कुठल्याही पुड्या खरेदी करतो. स्वस्त काही गोष्टी मिळतात रस्त्यावरती, त्या गोष्टी खरेदी करतो किंवा आयुर्वेदाच्या नावाने कोणी काहीही आपल्याला देऊन जातं आणि आपण ते सहज घेतो. तर मला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगायचं की यामुळे फक्त आणि फक्त आयुर्वेदाचं नाव जे आहे ते बदनाम होत चाललेलं आहे. कारण की गव्हर्नमेंटचे सुद्धा रूल्स आहेत, आयुष डिपार्टमेंटचे सुद्धा रूल्स आहेत की जर काही इन्ग्रेडियंट्स मेन्शन असतील, काही क्लिनिकल ट्रायल्स झालेले असतील तरच तुम्ही त्या गोष्टी वापरू शकता. आणि प्रत्येक आयुर्वेदिक गोष्टीचं एक प्रमाण ठरलेलं असतं. जर ते प्रमाण कमीही झालं तरी तुम्हाला फरक नाही पडणार आणि जरी जास्त झालं तरी ते तुम्हाला व्यवस्थित योग्य तो फरक नाही देऊ शकत. तर मला हेच सांगायचं आहे, कारण की माझ्या बाबतीत ह्या गोष्टी आजच मी पाहिलं की एक व्यक्ती काही पुड्या विकत होते आणि त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मेन्शन केले गेले होते, पण ते इन्ग्रेडियंट्स 0.05 mg इथपर्यंत म्हणजे मर्यादित होते. आता एवढ्याशा इन्ग्रेडियंट्सने जर आपल्याला फरक पडत असेल तर मग काही आय थिंक सो 9 प्रकारचे काही इन्ग्रेडियंट्स होते. तर मग एवढ्याशा इन्ग्रेडियंट्सने जर आपल्याला फरक पडू शकतो किंवा तुम्हाला वाटते तुम्हाला फरक पडतो, तर तो तात्पुरता फरकसुद्धा असू शकतो किंवा नसेलही. तुमचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट असेल, सायकोसोमॅटिक आजार असतात जेणेकरून आपल्याला असं वाटतं की आपण घेतलं आणि आपल्याला फरक पडला. प्लेसिबो इफेक्ट आपण त्याला म्हणतो, तर ते सुद्धा असू शकतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की आयुर्वेदाचा व्यवस्थित अभ्यास करा किंवा ज्यांना अभ्यास आहे त्यांच्यापर्यंत जा, गायडन्स घ्या, पण काहीही घेऊन आपली जी आयु आहे ती खराब करू नका. ठीक आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिक उपचार करा आणि हॉलिस्टिकली स्वतःला हील करण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ज्या व्यक्तीकडे त्या पुड्या होत्या त्या व्यक्तीकडे ऑइल सुद्धा होते. काहीतरी कन्झ्युम करण्यासाठी एक ऑइल होतं आणि एक मालिश करण्यासाठी ऑइल होतं. पण जेव्हा मी त्यांना विचारलं की या ऑइलचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तेव्हा त्यांनी मला नकार दिला सांगण्यासाठी. त्यांनी सांगितलं जडीबुटीक ऑइल्स आहेत. पण मी तुम्हाला एक सांगू शकते, जर तुम्हाला मालिश करायचं तर थेरॉपेटिक्स ऑइल जे असतात ते फक्त आणि फक्त कोल्ड प्रेस्ड असतील, म्हणजे घाण्याचे जर असतील तरच ते तुम्हाला इफेक्ट देऊ शकतात. नाही तर तुमच्या बॉडीवरती बऱ्यापैकी तुमचं कोणतंच ऑइल तुम्हाला इफेक्ट नाही देऊ शकणार. जेवढा इफेक्ट तुम्हाला गरजेचा आहे, तुमच्या मसल्सना गरजेचं आहे, तुमच्या लुब्रिकेशनसाठी गरजेचं आहे, ते ऑइल फक्त आणि फक्त तुम्ही कोल्ड प्रेस यूज करा. असे कोणत्याही गोष्टी घेऊ नका ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मेन्शन नाही आहेत किंवा फक्त ते आयुर्वेदिक आहे म्हणून तुम्हाला दिलं जाते. तर अशा गोष्टींना बळी पडू नका, सावधान राहा आणि आयुर्वेदाचं नाव बदनाम करू नका. धन्यवाद.